ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कामगारांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संपूर्ण युनियनतर्फे आज एसटीमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं। परंतु हा आंदोलन जे आहे ते सबसेल फेल ठरलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे सर आहेत। संदीप शिंदेजी, खरं तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी 5-6 महिन्यांपूर्वी देखील एक असाच मोठा आंदोलन जे आहे ते आझाद मैदानात केलेलं होतं। खरं तर 7वें वेतन आयोग एसटी कामगारांना मिळण्यात यावं या सगळ्या संदर्भातचं हे मोठं आंदोलन करण्यात आलं। आता पुन्हा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेकडनं आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। खरं तर आत्ताची परिस्थिती काय, संपूर्ण राज्यभरात एसटी सुरळीत सुरू आहे? 100% एसटीची वाहतूक चालू आहे। आपण म्हटलात की गेल्या 6 महिन्यापूर्वीची आठवण काढली, पण गेल्या 6 महिन्यापूर्वी जे आंदोलन झालं ते केवळ एसटी कामगारांचा वापर करून स्वतःचा TRP वाढवणारं असं आंदोलन होतं। खरं तर ते आंदोलन संपताना सदावर्तींनी असं सांगितलं की लिखित स्वरूपात आपल्याला 7वा वेतन आयोग दिला। आपल्या माध्यमातून माझा प्रश्न सदावर्तींना असा आहे की जर लिखित स्वरूपात 7वा वेतन आयोग दिला असेल तर मग आज चर्चा कशासाठी केली तुम्ही? तेव्हा केवळ खोटं बोलायचं आणि आपल्यावरती फोकस मारून घ्यायचा एवढंच काम सदावर्तींचं आहे। खरं तर मी आज टीव्हीच्या खूप त्यांच्या बाईट्स वगैरे ऐकल्या। एक तर सदावर्तींनी काल सांगितलं होतं की उद्यापासून एसटीचा चक्का जाम होणार आहे, पण त्यांच्या आवाहनाला 0% प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्रात एकही गाडी थांबून नाही राहिली। कारण का तर सदावर्ती नेहमी खोटं बोलतात, आमचा वापर करतात। कारण गेल्या आंदोलनात 3 लाखापासून 8 लाखापर्यंतचं नुकसान एसटी कामगारांचं झालं। एवढं मोठं नुकसान आतापर्यंत कधीच नाही झालं। दुसरी बाब म्हणजे गुणरत्न सदावर्ते हा रंग बदलणारा सरडा आहे। कधीच त्यांचा शब्द म्हणजे ते शब्दावरती ठाम राहत नाही। त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर अखंड भारत संघ म्हणतात, हिंदू राष्ट्र म्हणतात, अखंड हिंदू राष्ट्र, आणि वेगळ्या विदर्भाची मागणी करतात। बँकेमध्ये 7.5% कर्ज वाटप करतो म्हणून परिपत्रक काढतात, लगेच ते परत घेतात। मराठा समाज माझा आहे म्हणतात, एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा करतात आणि त्याच मराठ्यांच्या विरोधात कोर्टात जातात। म्हणजे असं आज एक बोलायचं आणि उद्या एक बोलायचं, या सगळ्या बाबीला एसटी कर्मचारी आता कंटाळलेला आहे। आणि म्हणून जनसंघाचे जे सदावर्ती आहेत त्यांच्या आव्हानाला आज प्रतिसाद न देण्याचं एसटी कामगारांनी ठरवलं आणि एकही एसटी आज विना रस्त्यात न धावता थांबलेली नाही। संपूर्ण वाहतूक आमची आज सुरळीत चाललेली आहे। खरं तर उदय सामंत यांच्यासोबत त्यांची आज सकाळी चर्चा झालेली आहे। खरं तर वारंवार उदय सामंत जे आहेत ते गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे ह्या संपूर्ण भेटीवरती मराठा संघटनांतल्या काही नेत्यांनी आक्षेप सुद्धा घेतला। नाही, निश्चितपणानं, कारण सदावर्ते जे सांगतात ना की 32,000 मराठा समाज माझ्याकडे आहे, मला नाही वाटत, आणि ते फक्त सांगायसाठीचे आकडे असतात। त्यांच्याकडे बरोबर ते टेक्निक आहेत, ते पेशाने वकील आहेत। आणि मग टोलचं आंदोलन असलं राज ठाकरेंचं की तिथं ते परप्रांतीय नावं काहीतरी पुढं करणार, ही लोक माझ्याबरोबर म्हणतात। आज मराठा समाज त्यांच्या विरोधात तर म्हणतात की 32,000 आणि 33,000 मराठा माझ्याबरोबर आहे। जर 33,000 मराठा बांधव आमच्या तुमच्यासोबत असते तर कशाला बँकेला 19,000 मतं तुम्हाला पडले असते? 88,000 कष्टकरी माझ्याबरोबर म्हणतात आणि 19,000चा पॅनल त्यांचा येतो। तेव्हा सदावर्तींच्या शब्दावरती काही विश्वास ठेवायचा नसतो। राहिला प्रश्न की सामंत साहेबांनी बैठक घेण्याचा, खरं तर 11 तारखेला आमच्या आंदोलनात सामंत साहेबांनी बैठक घेतली। बाकायदा लेखी स्वरूपामध्ये आम्हाला सगळे मुद्दे त्यांनी दिले, त्यातलं 42% महागाई भत्ता दिला। खरं तर मुख्यमंत्र्यांचे आणि सामंत साहेबांचे आम्ही आभारी आहोत। पण 42% महागाई भत्ता दिला तर काल सदावर्ते म्हणतात 48% दिला। 48% तर अजून केंद्राला सुद्धा लागू नाही आहे। म्हणजे एसटी कामगारांनी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं ही विचार करायची आज खरं तर वेळ आहे। मला टीका टिप्पणी घालून सदावर्तींच्या वरती टीका टिप्पणी करून मला वेळ नाही घालवायचा, पण एसटी कामगारांनी आता डोळे उघडलेत, याचा खऱ्या अर्थानं मनाला आनंद आहे की ठीक आहे, काही लोकांकडून कमीपणा होत असेल। खरं तर विलिनीकरण हा प्रमुख मुद्दा होता, कारण की 6 महिन्यांच्या अगोदर जे मोठं आंदोलन एसटी कामगारांनी उभारलेलं होतं त्यामध्ये विलिनीकरण ही प्रामुख्याने मागणी जी आहे ती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांसमोर ठेवलेली होती। परंतु ज्या पद्धतीने कोर्टाचा निकाल आला त्याच्यानंतर संपूर्ण 16 पाणी जे निकाल होतं ते देखील गायब झालं असं देखील त्यांच्याकडनं म्हणण्यात आलं। विलिनीकरणाची भाषा कुठेतरी आता बदललेली आहे। हो, निश्चितपणानं। कालच आपल्या टीव्हीचा मी रिपोर्ट बघितला आणि TV9 मराठीलाच ते दाखवलं होतं की पहिली भाषा काय होती त्यांची, विलिनीकरणाशिवाय दुसरा शब्दच बोलायचा नाही म्हणत होते। खरं तर विलिनीकरण धोरणात्मक बाब असताना धोरण ठरवणाऱ्यांना त्यांनी शिव्या दिल्या। आणि आता परत एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे आता ते मुख्यमंत्री कसे आहेत की बोळ्या स्वभावाचे आहेत, सगळ्यांसाठी हो म्हणतात, म्हणून त्यांना आता गुंतवायचा प्रयत्न चालला आहे। आपल्या माध्यमातून राज्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, नम्र विनंती, की तुम्ही ओळखा। कारण का हा माणूस देवेंद्रजींना कधी आय लव्ह यू म्हणतो, देवेंद्रजींना स्वतः सांगावं लागलं की माझं ह्यांचा काही संबंध
संबंध नाही. एका दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा, एवढ्या चांगल्या माणसाला सुद्धा ते गुंतवायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. आणि म्हणून हा स्वार्थासाठी हा माणूस काहीही करू शकतो हे आता एस टी कामगारांना माहिती झालं. राज्यकर्त्यांनी सुद्धा माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. आता ते सामंत साहेबांच्या प्रेस नोटमध्ये वेगळं सांगतात, आता हे बाहेर येऊन म्हणतात की 15 दिवसात आम्हाला विलिनीकरण देणार आहे. म्हणजे 15 दिवसांनी परत अजून सरकारच्या नावाने ते शंख फुंकायला मोकळे होतील. तेव्हा माझी विनंती हीच आहे की जे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आमच्या आंदोलनात दिलं आहे ते आम्हाला महागाई भत्ता मिळाला आहे. फरकाची ताबडतोब बैठक मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे. आणि आमचं जी हाय पॉवर कमिटी नेमलेली आहे ते 60 दिवसात त्यांचा अहवाल द्यायचा. 11 तारखेला त्यांची मुदत संपती आहे. त्या हाय पॉवर कमिटीमध्ये 4849ची उर्वरित रक्कम, 7वा वेतन आयोग आणि 5-4-2.5 मधल्या अनामली या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना आज पत्र देतो ना आंदोलनाची भूमिका घेतोय. 9 तारखेला दिवाळीपूर्वी आम्ही राज्यभरामध्ये आक्रोश आम्ही प्रस्थापित करत आहोत आणि आम्ही तीव्र निदर्शनं आम्ही राज्यभर करत आहोत. मग त्यावेळेस एसटीची चाकं बंद होतील का? कारण की ज्या पद्धतीने दिवाळी तोंडावर आहे, लोक घरातून बाहेर पडतात, एकमेकांच्या घरी जातात आणि त्याच वेळेस राज्यभरातली एसटी सेवा तुमच्या आंदोलनामुळे ठप्प होणार का? प्रवाशांना दैवत म्हणून आम्ही काम करतो. खरं तर प्रवाशांना कधी त्रास व्हावं ही भूमिका आमची नसते. एक पाऊल आम्ही पुढे टाकल्यानंतर 2 पावलं माननीय मुख्यमंत्र्यांनी सामंत साहेबांच्या माध्यमातून पुढे आलेत. 42% महागाई भत्ता आम्हाला दिलाय. आम्हाला 12,500 रुपये फेस्टिवल ॲडव्हान्स देण्याचं त्यांनी मान्य केलंय. आज VCMT साहेबांना भेटलो, ते म्हणाले की आता लगेच तातडीनं आम्ही ते ऑर्डर काढतोय. दिवाळीचं बक्षीस आम्ही हे आपलं अमृत महोत्सवी वर्ष एसटीचं म्हणून 15,000 दिवाळी भेट मागितली. त्यातही एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील असं वाटतं. तेव्हा दिवाळीत काय आम्ही वाहतूक थांबवणार नाही. प्रवाशांना माझी आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे, तुम्हाला मामाच्या गावाला मुलांना जायला निश्चितपणाने एस टीवाले मदत करतील, पण एस टीवाल्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं म्हणून आपल्या माध्यमातून सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना आपण आवाहन केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. एसटी कष्टकरी जनसंघाकडनं आज पुकारण्यात आलेल्या संपूर्ण आंदोलन जे आहे ते सपशेल फेल ठरलेलं आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांना ओळखण्याची खरी गरज आता राज्यकर्त्यांना. असा थेट हल्लाबोल जो आहे तो मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत संदीप शिंदे यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.